Hi friends, welcome back to our journey to become the industry ready professional and to show our core professional impact on the our career growth, right? In last session we saw the core transformation step of 5S system, that is SIRI, that is sorting. Today in this session we will see SITOM, that is step 2. What does it mean? Set in order. A simple statement is there in 5S system. If you want to understand the 5S system in one sentence, then the statement is a place for everything and everything in its place. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक डेडिकेटेड जागा असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट त्या डेडिकेटेड जागेमध्येच असली पाहिजे. हे एक सिंपल कॉन्सेप्ट 5S सिस्टम मध्ये आहे. आणि ह्याच्यामुळे फायदा कसा होतो, आपण लास्ट टाइम आपल्या बॅगचं उदाहरण बघितलं होतं, बरोबर? पेन ठेवण्यासाठी एक डेडिकेटेड कप्पा असतो, बरोबर, त्या बॅगला. मग त्या कप्प्यात जर का आपण पेनच ठेवला तर डोळे मिटून सुद्धा रात्री झोपेत सुद्धा आपण कोणी पेन मागितला तर डायरेक्ट ती चेन उघडून आपण त्यातनं पेन काढून देऊ शकतो. पण डेडिकेटेड कप्पा आहे पेनसाठी, पण पेन ठेवतो कुठं? वहीच्या मध्ये, बरोबर? अशी वही उघडायची, इथं पेन ठेवायचा आणि ही वही बंद करून बॅगेत ठेवायची, बरोबर? मग तो पेन सापडेल का कधी आयुष्यात? बॅग मध्ये 4 बुक्स असतील तर प्रत्येक बुक उघडून बघावं लागेल कुठल्या बुक मध्ये पेन आहे, बरोबर? आणि कधी कधी तर तो पेन खाली पडलेला पण असेल. सापडेल का? नाही सापडणार. म्हणून एक सिंपल स्टेटमेंट आहे 5S सिस्टम समजून घेण्यासाठी. अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. आपल्या घरात सुद्धा तुम्ही आजूबाजूला बघू शकता, आपली आई घर कसं ठेवते, नीट नेटकं ठेवते. नीट नेटकं म्हणजे काय? तर आई 5S सिस्टम फॉलो करत असते. बघा, कधीतरी आपल्या घरात जेव्हा क्लिनिंग वगैरे सुरू असतं ना, तेव्हा तुम्ही बघू शकता 5S सिस्टम आपली आई, आपली आजी, आपल्या पूर्वजांनी सगळ्यांनी घरामध्ये आपल्या इम्प्लिमेंट केलेली आहे. फक्त आपल्याला ती माहिती नव्हती की याला 5S सिस्टम म्हणतात. आणि ही सिस्टम आपण कंपनीत वापरून कंपनीचा भरपूर मोठा फायदा करून देऊ शकतो, हे आपल्याला माहिती नव्हतं, बरोबर? म्हणून आपण आता ही गोष्ट प्रोफेशनली शिकण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आज आपण काय काय बघणार आहोत? व्हॉट वी विल कव्हर टुडे. फर्स्ट थिंग, द वाय बिहाइंड सिटॉन. का आपण सेट इन ऑर्डर इतका महत्व देतोय? 3 कोर प्रिन्सिपल्स ऑफ सिटॉन, शॅडो बोर्ड्स अँड लेबलिंग, आणि लास्ट आहे क्विक विन प्लस होमवर्क. ओके ओके, तर आपण बघणार आहोत कारण. वाय सिटॉन चेंजेस एव्हरीथिंग. द हिडन कॉस्ट ऑफ डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आता आपण एक मगाशी उदाहरण बघितलेलं आहे, बरोबर आहे, की आपली बॅग आहे, बॅगमध्ये आपण पेन ठेवतो. पेन कुठं ठेवायचा असतो? पेनसाठी एक डेडिकेटेड कप्पा असतो. पण पेन मागितल्यानंतर आता अर्जंट एखाद्या सहीसाठी पेन हवाय, तर त्यावेळेस आपण काय करतो? तो कप्पा उघडून बघतो, त्यात पेन नसतो. डेडिकेटेड आहे पण त्यात पेन नसतो, कारण पेन मी ठेवतो कुठे नेहमी मलाच माहिती नसतंय. मग मी काय करणार? बॅगचा दुसरा कप्पा उघडणार, मी त्यात चेक करणार पेन आहे का, नाहीये. मग मी वह्या जिथं ठेवतो, नोटबुक जिथं ठेवतो, तो कप्पा उघडणार. मग तिथं मी पहिली नोटबुक उघडून बघणार त्यात आहे का, नाहीये. मग ती ठेवणार साईडला. मग दुसरी उघडणार, मग त्यात चेक करणार, नाहीये. मग सगळ्या नोटबुक्स काढून झाल्यानंतर आपल्याला खाली पेन दिसतो. वेळ किती झाला? तोपर्यंत मला जिथं सही करायची होती ना, त्यासाठी फक्त 5च मिनिटं अवकाश होता. हे सगळे शोधेपर्यंत 5 मिनिटं संपलेली असणार आहेत आणि आपली अपॉर्च्युनिटी गेलेली आहे. म्हणून द स्टडी शोज द ॲव्हरेज पर्सन वेस्ट 2.5 hours पर वीक सर्चिंग फॉर मिसप्लेस्ड आयटम्स. काय सांगितलं या स्टडीमध्ये? तर एक माणूस आठवड्याभरामध्ये 2.5 तास सर्चिंग मध्ये घालवतो. म्हणजे आता 10 मिनिटं गेली, नंतर 5 मिनिटं, नंतर 10-15 मिनिटं, नंतर 20 मिनिटं, असा सगळा क्युम्युलेटिव्ह जर का टाइम काढला एखाद्या माणसाचा आठवड्याभरात, तो शोधण्यासाठी लावतो तो, तर तो किती असतो?
ॲव्हरेज 2.5 तास आहे. म्हणजे आठवड्याला 2.5 तास, दिवसाला महिन्याला आपल्याला किती लागले मग? 10 तास. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा दिवस आपण एक महिन्यातला वाया घालवलेला असतो. कशात? फक्त शोधण्यात. बरोबर? म्हणून in a professional setting that compounds into missed deadlines, mental fatigue and lost credibility. आता आपण बघितलं, बरोबर ना? एक महिन्यामध्ये अर्धा दिवस माझा कशात जातो? फक्त शोधण्यात जातो. म्हणजे माझी जी टाइमलाईन, जी काही मला सपोज एक 30 दिवसाची मला जी टाइमलाईन दिली होती, त्यातला 29.5 दिवसच मी काम करू शकतो आणि पुढचा राहिलेला अर्धा दिवस मी एखादी गोष्ट शोधण्यातच जातोय माझा. मग मी टाइमलाईन मॅच करू शकेन का? नाही करू शकत. आता हे ऍव्हरेज झालं बरं का, ह्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतं. जर जास्त वेळ क्लटर्ड स्पेस असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतो टाइम तो. म्हणून आपल्याला दिलेला आहे सिटॉन ही स्टेप. तर सिटॉन मध्ये काय आहे? तर सिटॉन इलिमिनेट्स दॅट वेस्ट एंटायरली. जे आपण वेस्ट म्हणतो ना, की एक महिन्यात अर्धा दिवस आपला जो वाया जातोय, तो अर्धा दिवस आपण कम्प्लिटली वापरू शकणार आहोत काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यासाठी. कधी? जर आपण सिटॉन ही स्टेप इम्प्लिमेंट केली तर. सिटॉन म्हणजे सेट इन ऑर्डर. When every tool, document and resources has a fixed, visible home, your brain stops scanning and starts executing. आता आपण मगाचं उदाहरण बघूयात. बरोबर? 5 मिनिटं आहेत मला सही करण्यासाठी. मला माहिती आहे माझा पेन कुठे असतो. मला त्या बॅगकडे बघायची सुद्धा गरज नाहीये. मी बॅग अशीच हातात घेऊन तिकडं पेपर वाचत वाचत तो मी पेन काढू शकतो. मला स्कॅन करायची, डोळ्याने तिकडे बघायची गरज नाही पडणार आहे. माझ्या हातांना पण माहिती आहे, सगळ्या ब्रेनला माझ्या माहिती आहे की पेन कुठं असतो. माझे हात पटकन जाऊन तिथून पेन घेऊन येणार आहेत. मला बघायची पण गरज नाही त्या साईडला. पण हे कधी? जर प्रत्येक गोष्टीसाठी एक डेडिकेटेड होम असेल तर. आपला जो घरचा पत्ता शोधतात, बरोबर? आता माझं हे डेडिकेटेड होम आहे, बरोबर आहे? माझ्यासाठी हे डेडिकेटेड होम आहे सध्या. मग मी माझा पत्ता फक्त चिपळूण एवढा सांगून चालेल का? मग तो स्कॅन करावा लागेल. प्रत्येक घरात जाऊन विचारावं लागेल ना, नितीन तोडकर इथेच आहेत का? नितीन तोडकर इथेच आहेत का? चालेल का तसं? किती वेळ लागेल प्रत्येक घरात शोधायला? म्हणून आपल्याला आपला ऍड्रेस सुद्धा टू द पॉइंट मागितला जातो. बघा तुम्ही, बरोबर ना? मग टू द पॉइंट आपला करेक्ट ऍड्रेस असेल तर आपलं पार्सल सुद्धा करेक्ट ठिकाणी करेक्ट वेळेत येतं. जर त्या माणसाला आपलं घरच नाही सापडलं तर तो 4 दिवस आपल्या घरापर्यंत येतो पार्सलवाला, घर शोधतो आपलं 4 दिवस आपल्या एरियामध्ये येऊन, त्याला काही सापडत नाही, तो 5व्या दिवशी ते पार्सल रिटर्न करून टाकतो. बघा काय लॉस होतो आपला. बरोबर? म्हणून आपल्याला फास्टर डिसिजन्स, लेस स्ट्रेस अँड अ वर्कस्पेस दॅट कमांड्स रिस्पेक्ट, हे जर आपल्याला पाहिजे असेल, हे जर आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला सेट इन ऑर्डर ही स्टेप फार महत्वाची आहे. ओके? The 3 pillars of Citon. Citon is not about tidying up, it's about designing a system. These 3 principles form the foundation of every world-class organized environment, from factory floors to the software teams. पहिली स्टेप काय आहे? व्हिज्युअल प्लेसमेंट. तर व्हिज्युअल प्लेसमेंट म्हणजे काय? तर every item is positioned based on frequency of use. बरोबर? What you use most stays closest. What you rarely need is stored further away. Placement is intentional, not accidental. आता ह्याचं उदाहरण काय आहे? एखादा आपण सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये काही पेजेस आहेत, बरोबर? आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पेजेस असतात काही. मग त्या पेजचं जेव्हा आपण सिक्वेन्स ठरवतो तेव्हा पहिलं पेज आपण कुठलं ठेवतो?
पहिली 3-4 जी पानं असतात ना, वरती दिसणारे ऑप्शन्स असतात ना, ते ऑप्शन्स कुठले असतात? तर ते पहिले 4 ऑप्शन्स असतात जे आपण नेहमी वापरणार असतो. आणि त्याच्या खाली आपल्याला कधीतरी लागणारे ऑप्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला डॅशबोर्ड हा नेहमी लागणारी गोष्ट असते. मग आपण डॅशबोर्ड वरती ठेवतो. एक्सपोर्ट नावाचं एक पेज असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या फाईल्स डाउनलोड करता येणार आहेत आपल्या सॉफ्टवेअर मधल्या. तर ते आपण मंथली एकदाच रिपोर्ट जनरेट करणार आहोत. मग ते कुठे ठेवतो आपण? सगळ्यात शेवटी ठेवतो. त्याला आपण वरती ठेवतो का कधी? नाही. सिमिलरली एखाद्या मेकॅनिकल गॅरेजमध्ये आपण बघितलं, एखादं गाडीचं समजा गॅरेज आहे, तर तिथं जे आपल्या टायरमध्ये हवा मारण्याचं मशीन असतं ना, जी पाईप असते मोठीच्या मोठी, ती पाईप नेहमी दारातच ठेवली असते. ती पाईप आत कुठेतरी कोपऱ्यात नसते ठेवलेली. कधीही बघा तुम्ही दारात जाताना बघत जायचं, तिथं बरोबर त्यांनी दारातच ठेवलेली असते ती पाईप. शोधायची गरज नाही पडली पाहिजे. ती दारातच पाईप असेल तर जो कोणी अवेलेबल एम्प्लॉई त्यांचा असेल, तिथं कामगार असेल, तो पटकन जाऊन ते पाईप घेऊन हवा भरू शकतो. नाही तर प्रत्येक वेळ जर आत जाऊन ती पाईप आणायची म्हणजे तर चालेल का? बरं, गाडी आत येते का त्यासाठी? नाही येत ना. म्हणून आपल्याला व्हिज्युअल प्लेसमेंट हे फार महत्वाचं आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी त्याची करता आली पाहिजे की ही गोष्ट आपल्याला किती लागते. हवा मारण्यासाठी येणारे जास्त लोक असतात, बरोबर, पण मेंटेनन्ससाठी येणारी माणसं कमी असतात. मग त्यांच्या गाड्या सुद्धा आपल्याला ठेवून घ्यायच्या असतात. कुठे आपण लगेच देणार नसतो गाड्या त्यांच्या, बरोबर आहे. म्हणजे ती जी गाडी आहे जी हवा मारायला येणारी आहे, ती बाहेरच्या बाहेर निघून जाणारी आहे आणि त्या गाड्यांची नंबर ऑफ व्हेकल सुद्धा जास्त आहेत. म्हणून आपण काय करतो, बाहेरच्या बाहेरच त्याचं तिथं प्लेसमेंट ठेवलेलं आहे हवा मारायचं, बरोबर. मग हे आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे, हे आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे की एखाद्या आपण शॉपमध्ये जरी गेलो तरी त्या शॉपमध्ये कशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे, तर ती मांडणी सेट इन ऑर्डर ह्या प्रिन्सिपल नुसारच केलेली असते. जस्ट वी डोंट नो की आपण हे फॉलो करतोय. ओके. सेकंड पिलार इज अ प्लेस फॉर एव्हरीथिंग. Each item has one designated home. No exceptions. When something is missing, you know immediately. When it's returned, it goes back to the same spot every single time. तुम्ही आता आपण हवा मारायच्या पाईपचं उदाहरण बघितलं, बरोबर. काय असतं, बरोबर ती पाईप बरोबर आपल्या त्या दुकानच्या दारात त्यांनी अडकवून ठेवलेली असते आणि काम झाल्यानंतर, हवा मारून झाल्यानंतर ती पाईप तशीच तिथे टाकली जात नाही. ती पाईप तिथं वरती अडकून ठेवली जाते. का? तर ती पाईप तिथं बघितली की आपल्याला कसं, एका एम्प्लॉईने जर का पाईप काढून घेतली असेल हवा मारायला, तर दुसरा एम्प्लॉई जेव्हा बघतो त्याकडे, ओके, म्हणजे कुणीतरी हवा मारून घ्यायला लागले वाटतं, कारण पाईप तिथं जागेवर नाहीये, बरोबर. पण त्याचं झालं हवा हवा मारून त्या गाडीमध्ये, की तो काय करतो, ती पाईप घेऊन जातो आणि परत जागेवर ठेवतो. म्हणजे दुसऱ्या एम्प्लॉईला काय कळतं की आता ही पाईप रिकामी आहे, कुणी वापरत नाहीये, म्हणजे मी जाऊन पटकन ती पाईप घेऊ शकतो. हे कळण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा असणं महत्वाचं आहे आणि त्या जागेवरती ती गोष्ट नेहमी ठेवणं हे महत्वाचं आहे. नुसतीच जागा असून उपयोग नाही, पण त्या जागेवरती ती गोष्ट प्रत्येक वेळी ठेवता आली पाहिजे. काम झालं की ती गोष्ट जागेवर ठेवली पाहिजे. आपण सुद्धा आपल्या घरी जेव्हा आपल्या अभ्यासाच्या वह्या वगैरे असतात, आपली आई ओरडते आपल्याला, कधीतरी ऑब्झर्व करून बघा, तुझ्या वस्तू तू जागेवर ठेव ना. एखादी गोष्ट हरवली समजा, बरोबर, एखाद्या वेळेस आपला काही मिळत नसेल, एखादा शर्ट मिळत नसेल, तर आपण काय करतो, आईला म्हणायला सुरुवात करतो, आई शर्ट सापडत नाही, शर्ट सापडत नाही, कॉलेजचा युनिफॉर्म ह्या. काय म्हणते आई, तुझा युनिफॉर्म तुला नीट ठेवता येत नाही का? दिलंय की नाही कपाट तुला? मग त्या कपाटात तू का नाही ठेवलास तू? म्हणजे जागा दिलेली आहे पण ती जागेवर ते नाहीये, बरोबर आहे. हेच आपल्याला पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ कोऑर्डिनेट करायचंय, ऑब्झर्व करायचंय प्रत्येक वेळेला, प्रत्येक मोमेंटला आपल्याला ही गोष्ट ऑब्झर्व करता आली पाहिजे. आणि थर्ड आहे लेबलिंग अँड आयडेंटिफिकेशन. मोस्टली ह्या गोष्टी, आता आपण जे गॅरेजचं वगैरे उदाहरण बघितलं, इथे या गोष्टी नाहीत फॉलो होत, पण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण एखाद्या MNC मध्ये, कॉर्पोरेटमध्ये जातो, तिथे ह्या गोष्टी स्ट्रिक्टली फॉलो कराव्या लागतात. लेबलिंग अँड आयडेंटिफिकेशन. क्लिअर लेबल्स रिमूव्ह गेस वर्क, whether it's a shadow board, color coded folder or digital tag. Anyone should be able to find and return items without asking. याचं एक्झाम्पल काय आहे, आता आपण बघितलं हवा मारायची पाईप असते, बरोबर. त्याच प्रकारे जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघू, तिथं 2 प्रकारच्या
ट्यूब्स असतात. एक असते नायट्रोजनची ट्यूब असते आणि एक असते इन्स्ट्रुमेंट एअरची ट्यूब, म्हणजे एअरची ट्यूब आपली. मग नायट्रोजन आपल्यासाठी डेंजर असतो, बरोबर? सगळ्यांना माहिती आहे तो नायट्रोजन इनर्ट गॅस आहे आणि तो डेंजर आहे आपल्या हेल्थसाठी. मग त्याला एक स्पेसिफिक कलर दिला जातो. मोस्टली कंपन्यांमध्ये येलो कलर वापरला जातो नायट्रोजनसाठी. म्हणजे तुम्हाला उद्या कुठल्याही कंपनीत गेलात, कुठल्याही फ्लोअरवरती गेलात, ऑपरेशन फ्लोअरवर, तिथं तुम्ही जर काय एखादी येलो कलरची ट्यूब बघितलीत ना, तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की ही नायट्रोजनची ट्यूब आहे. वी मस्ट बी केअरफुल फ्रॉम दिस ट्यूब. एक स्काय ब्ल्यू कलरची पण ट्यूब असते सोबत, ती असते एअरची ट्यूब, बरोबर? मग आता त्या एअरच्या ट्यूब पासून सावधान राहायचं नाही का? तर राहायचंय, कारण ती कॉम्प्रेस्ड एअर असते. खूप प्रेशरनं ती एअर बाहेर येते जेव्हा आपण वॉल ओपन करतो तेव्हा, बरोबर? म्हणून प्रत्येक गोष्टीला कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, ऑपरेशनल फ्लोअर असो किंवा कॉर्पोरेट ऑफिस असो, प्रत्येक गोष्टीला लेबलिंग दिलं जातं, कलर कोडिंग दिलं जातं. फार महत्वाचं असतं. जेव्हा आपण सेफ्टी बद्दल चर्चा करणार आहोत या प्रोग्रामच्या अंतर्गत, तेव्हा आपण बघणार आहोत कलर कोडिंगचं काय महत्व असतं, लेबलिंगचं काय महत्व असतं. आता सध्या आपण या कॉन्टेक्स्टमध्ये लेबलिंगचं महत्व बघितलेलं आहे. नायट्रोजनची ट्यूबला जर का कलर कोडिंग नसेल तर आपल्याला ती कळणार नाही नायट्रोजनची ट्यूब आहे, बरोबर आहे? किंवा त्याच्यावरती लिहिलेलं नसेल तसं तर कळणार नाही. आता काही ठिकाणी बघाल तर जरा उंची कमी असते सिलिंगची, तर तिथं लिहिलेलं असतं माइंड युअर हेड. हा लेबल आहे ना, म्हणजे आपल्याला ते सेफ्टीचे पण सेफ्टी रिलेटेड सुद्धा आपल्याला फायदे होतात लेबलिंग करण्याचे. ओके, म्हणून सिटॉन या स्टेपमध्ये हा तिसरा पिलर आहे, लेबलिंग अँड आयडेंटिफिकेशन. प्रत्येक गोष्टीसाठी डेडिकेटेड जागा तर बनवली आपण, पण त्या जागेला लेबलिंग करणं महत्वाचं आहे. कलर कोडिंग करणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून ती गोष्ट आपल्याला लांबून सुद्धा लक्षात येऊ शकेल, बरोबर? ओके. नाव व्हॉट्स नेक्स्ट? शॅडो बोर्ड्स अँड व्हिज्युअल लेबलिंग सिस्टम्स. आता ह्याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, shadow board is a visual management tool where the outline of each item is traced or printed onto a board. When a tool is missing, the empty Sihot immediately signals the gap. This concept translates directly to your study space, lab, bench or digital desktop. आता काय याच्यासाठी महत्वाचं आहे? 4 स्टेप्स काय काय आहे? तर आयडेंटिफाय आयटम, असाइन लोकेशन, व्हिज्युअल लेबलिंग, वीकली ऑडिट. आपण मगाच्या आपण जे काही सिरीज स्टेप बघितली, सॉर्टिंग बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय केलं की आपण सगळ्यांचं सॉर्टिंग केलं, कुठल्या गोष्टी टाकून द्यायच्या ते टाकून द्यायचं ठरवलं, बरोबर? आणि तो डिसिजन घेऊन आपण त्याच्यावर ऍक्शन पण घेतली. आणि ज्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या त्या गोष्टींसाठी आपण पुढची स्टेप, बरोबर? पुढची स्टेप काय आहे? तर आयडेंटिफाय करायचं आहे आयटम्स. मग आता आयडेंटिफाय केला ही वही, मग ही वही मला लागणारी आहे का? तर हो, सारखी लागणारी वही आहे. मग मी काय केलं पाहिजे? हिच्यासाठी माझ्या ह्या लॅपटॉपच्या शेजारचीच जागा मी त्याच्यासाठी असाइन केलेली आहे, बरोबर? आता व्हिज्युअल लेबलिंग म्हणजे काय? तर इथं मी काय करणार आहे, एक चौकोन सेलोटेप, कलरचा सेलोटेप असतो ना, तो घेऊन मी इथे एक असा चौकोन करणार. म्हणजे ह्या चौकोनामध्येच ही वही नेहमी असली पाहिजे, ही वही बाहेर कुठे नाही गेली पाहिजे. आणि जर ही वही इथून निघून गेली असेल कुठे, बायचान्स कोणी दुसऱ्याने घेतली असेल, तर मला इथे कळणार आहे ते की ह्या ठिकाणी एक जागा रिकामी आहे, ज्या जागेमध्ये माझी वही नेहमी असते, बरोबर? म्हणजे ही एक आयडेंटिटी झाली व्हिज्युअल लेबलिंग. आणि वीकली ऑडिट म्हणजे काय? तर आपण आठवड्यातून एकदा बघायचे सगळ्या गोष्टी, की मी ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला एक घर दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी ती गोष्ट प्रत्येक वेळेला आहे का, की काही मिसिंग आहे, हे मला समजून घेता आलं पाहिजे. This 4-step cycle is repeatable for any environment. Your backpack, okay, your workstation, your laptop desktop, or your pharmacy inventory shelf. The key for this system is built. Maintaining it takes second per day. म्हणजे प्रत्येक वेळेला मी आल्यानंतर ही वही इथेच आहे का हे बघायला मला किती वेळ लागणार आहे? हार्डली सेकंड्स लागणार आहेत. प्रत्येक माझ्या टेबलवरची प्रत्येक गोष्ट जागेवर आहे का हे बघायला मला किती वेळ लागू शकतो? सेकंड्स लागू शकतात फक्त, बरोबर? मिनिट सुद्धा लागणार नाहीये. म्हणून आपल्याला ही स्टेप फार महत्वाची आहे. नाव वी विल सी अन एक्झाम्पल. एक इंजिनिअरिंग स्टुडंट जो 3rd इयरचा आहे, त्यांना हा
फीडबॅक दिलेला आहे. त्याचा फीडबॅक आपण वाचूयात. I reorganized my engineering lab station using shadow board principles. What used to take me 10 minutes to set up before each practical now takes under 90 seconds. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टी सेटअप करण्यासाठी आधी 10 मिनिटं लागायची, आता लेस दॅन 90 सेकंड्स लागतात. My professor noticed and asked what's changed. That's when I realized organization is a visible skill. म्हणजे काय झालं इथे, तो जो काही सेटअप करायचा प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकलसाठी, तो सेटअप करण्यासाठी त्याला 10 मिनिटं लागायची. पण त्यानं काय केलं, ही जी काही शॅडो बोर्ड प्रिन्सिपल आहे हे त्यानं तिथं वापरलं आणि रोज आता प्रत्येक प्रॅक्टिकलला त्याला फक्त 90 सेकंद लागतात सेटअप त्याचा रेडी करण्यासाठी. आणि ही एकदा नाही, तो रोज करत असल्यामुळं त्याच्या प्रोफेसरने सुद्धा ही गोष्ट नोटीस केलेली आहे. बरोबर. आणि मग ऑब्व्हियसली त्याचं जे काही इम्प्रेशन आहे, त्याचं जे काही त्याच्याबद्दलचा जो काही ट्रस्ट आहे तो आता इन्क्रीज झाला ना प्रोफेसर सरांच्या मनामध्ये. येते का लक्षात? म्हणून आपल्याला या गोष्टींचा फार महत्वाचं इम्पॅक्ट पडतो. आपल्या 10 मिनिटांचं काम आपण लेस दॅन 90 सेकंड्स म्हणजे 1 ते 1.5 मिनिटात करत आहोत. म्हणजे उर्वरित 9 मिनिटं मला बाकीच्या माझ्या कामांसाठी मिळणार आहेत. बरोबर आहे. आता बिफोर सिटॉन आणि आफ्टर सिटॉन बघणार आहोत आपण या सिनॅरिओसाठी. टूल्स स्कॅटर्ड अक्रॉस द बेंच, 5 to 10 minutes of setup time per session, items frequently lost or misplaced, mental energy wasted on searching. त्याला शोधायला पण लागत होतं. बरोबर. आणि बऱ्यापैकी मिसप्लेस होऊन जायचे आयटम्स. बरोबर. आफ्टर सिटॉन काय झालं, एव्हरी टूल हॅज अ लेबल्ड फिक्स पोझिशन, setup time reduced to under 2 minutes, missing items spotted in seconds, full focus on the task at hand. म्हणजे कुठलं टूल मिसिंग आहे हे शोधायला लागत नाही त्याला. त्याच्यात त्या 10 टूल्स जर लागणारे असतील तर 10 पैकी 7च दिसत आहेत. मग कुठले टूल्स मिसिंग आहेत हा त्याला प्रश्न आता विचारावा नाही लागत आहे. त्याला इमिडिएटली दिसून येतं की 10 मधले 3 हे माझे जे काही टूल्स आहेत हे मिसिंग आहेत. त्यासाठी त्याला फार विचार नाही करावा लागत. म्हणून 10 मिनिटाचं काम त्याचं लेस दॅन 2 मिनिट्स मध्ये म्हणजे लेस दॅन 90 सेकंड्स मध्ये होत आहे. हे आपल्याला इम्पॅक्ट बघता आला पाहिजे आणि हा इम्पॅक्ट आपल्याला इम्प्लिमेंट करता आला पाहिजे. Now do this right now. Don't wait for the perfect time. The best moment to apply sit-on is today. In the next 15 minutes, pick one zone, your study desk, your bag, your laptop desktop, and execute the following. काही तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही एक्झिक्यूट करायची आहे आताची टास्क. ओके. पहिली स्टेप काय आहे, एम्प्टी इट, क्लिअर एव्हरीथिंग ऑफ युअर चोजन सरफेस ऑर स्पेस कम्प्लिटली. कारण आता आपण सॉर्टिंग मध्ये काय केलं होतं, ज्या गोष्टी नाही लागणार आहेत त्या आपण टाकून दिल्या होत्या. बरोबर. आता ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या गोष्टी आपण काय करणार आहोत, थोडा वेळ साईडला ठेवणार आहोत. आणि जो आपला झोन आपण सिलेक्ट केलाय तो झोन आपण पूर्णपणे एम्प्टी ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, आता सॉर्ट बाय फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी वापरण्याला लागणार आहेत म्हणून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींचं आपण काय करणार आहोत, सॉर्टिंग करणार आहोत की कशा पद्धतीनं, म्हणजे कुठली गोष्ट मला जास्त लागते मग ती गोष्ट मी माझ्या कबोर्ड असेल तर त्या कबोर्डमध्ये मला हाताला येईल अशी पटकन ठेवेन. जी गोष्ट मला नाही लागणारी जास्त ती मी कदाचित वर ठेवेन. बरोबर. आणि जी गोष्ट कधीच सहसा लागणाऱ्यातली नाहीये ती गोष्ट मी एकदम खालच्या तळाच्या कप्प्यात टाकून देईन. मग हे आपल्याला सॉर्टिंग करता आलं पाहिजे. असाइन अ होम, आता आपण बघितलं कशा पद्धतीने आपण होम्स असाइन करणार आहोत. आणि स्टेप 4 फोटोग्राफी. बिफोरचा पण फोटो आपण एक काढला होता मग अशी, आता हा आफ्टरचा पण एक फोटो काढायचा. म्हणजे आपल्याला आपलं जे काही झोन किंवा आपलं जे काही आपण सिलेक्ट केला वर्कस्पेस होता तो कशा पद्धतीने होता आणि आता तो कशा पद्धतीने आहे ह्याचं आपल्याला डिफरन्सिएशन मिळून जाईल. हा व्हिडिओ पॉज करा, हे इम्प्लिमेंट करा 15 मिनिटं पुढचे आणि त्याच्यानंतर आपण परत येऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. Your assignment before next session: map your primary workspace, create one shadow board or label system, label 10 items you use daily, conduct a 5 minutes daily audit, submit your before and after photos. सिंपल आहे, पटापट असाइनमेंट्स कंप्लीट करायचे. ओके. Now what are the 3 takeaways to carry forward from this session? First, placement is a decision, not an accident.
प्लेसमेंट आपल्याला परफेक्ट करताच आली पाहिजे, कारण जर कुठल्याही गोष्टीसाठी जागा आपण डिफाईन केलेली नसेल तर आपल्याला सर्चिंगमध्ये फार वेळ जाणार आहे. व्हिज्युअल सिस्टम्स रिप्लेस मेमोरी. एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा कलर कोडिंग किंवा लेबलिंग केलेलं आहे तेव्हा आपल्याला शोधावं किंवा विचार करावा लागत नाही, आठवावं लागत नाही. म्हणून आपल्याला आठवावं लागत नाही म्हणजे काय झालं, आपला स्ट्रेस कमी झाला, बरोबर. आपल्याला विचार नाही करावा लागत आहे त्या गोष्टीच्या बाबतीत, बरोबर. म्हणून व्हिज्युअल सिस्टम्स महत्वाचे आहेत. आणि कन्सिस्टन्सी बीट्स परफेक्शन. परफेक्ट, मी जागा माझी पहिल्यांदा परफेक्ट करेन आणि मग मी या 5S चे प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करेन असं म्हणत बसलो तर आपण कधीच 5S इम्प्लिमेंट करू शकत नाही. रोज आपण या गोष्टी कन्सिस्टंटली करत राहिलो तर आपल्याला परफेक्शन कडे जाण्याचा मार्ग मिळू शकतो. ओके, नाव थँक यू. कीप बिल्डिंग, कीप ऑर्गनायझिंग. करेक्ट. Remember, complete your homework before your next session. Your transformation begins with the actions you take between sessions, not during them. सेशन झाल्यानंतर पुढच्या सेशनच्या आधी या मधल्या वेळामध्ये जर तुम्ही ऍक्शन्स घेतल्या तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळणार आहे. ओके, थँक यू सो मच.